नमस्कार, मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण काकडीचे आयते कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। हे आयते तुम्ही मुलांच्या डब्यावरती सुद्धा देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। अगदी झटपट तयार होतात आणि पौष्टिक सुद्धा आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर आयते बनवण्यासाठी इथे मी 2 मीडियम आकाराच्या काकड्या घेतलेल्या आहे। वजनी म्हणाल तर 300 ग्रॅम या काकड्या आहेत। आता काकडीची सालं आपल्याला काढून घ्यायची आहे आणि काकडी किसून घ्यायची आहे। तर जाडसर किसणीने याच्या काकड्या आहे या मी किसून घेते आहे। बघा दोन्ही काकड्या इथे मी किसून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। तर एक मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरलेला आहे आणि तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। कांद्यामुळे हे जे आयते आहे हे खायला खूप टेस्टी लागतात। त्यासोबतच इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या मिक्सरवरती वाटून त्याची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे। अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। तुम्ही 2 पैकी एकाचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा इथे धनेपूड टाकलेली आहे आणि पाव चमचा जिऱ्याची पूड टाकलेली आहे। अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे। त्यासोबतच अर्धा चमचा यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये तीळ टाकलेले आहे आणि 1 छोटा चमचा ओवा टाकून घेतलेला आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता हे जे मसाले आहे हे आपल्याला काकडीमध्ये थोडेसे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे। तर इथे 1 कप मी गव्हाचं पीठ टाकून घेते आहे। त्यानंतर पाव कप यामध्ये बेसन टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे पाव कपापेक्षा थोडंसं जास्त मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही या पिठांच्या जागी थालीपीठाची भाजणी तुमच्याकडे असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा ज्वारीचं पीठ यामध्ये वापरू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे आयत्यासाठी आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे। तर अर्धा कप इथे मी पाणी घेतलेलं आहे। त्यातलं अर्धा पाणी टाकून घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उरलेलं जे पाणी आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी हे जे आयत्याचं मिश्रण आहे हे दाखवते आहे। बघा इतपत आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही आहे। बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता 5 मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे छान मुरले जाईल। बघा 5 मिनिटं याला झालेले आहे। हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित मुरल्या गेलेलं आहे। आता लगेचच आपण आयते बनवायला घेऊया। तर गॅसवरती मी इथे तवा ठेवून घेतलेला आहे। त्यावरती थोडंसं तेल टाकून आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे। आता आपण आयता बनवून घेऊया। तर 1 चमचा मिश्रण मी टाकून घेतलेला आहे तव्यावरती आणि चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे आयता आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। हे मिश्रण जे आहे थोडंसं पातळ असल्यामुळे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने तो पसरला जातो। बघा आयता इथं बनवून झालेला आहे। आता यावरती 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता गॅस कमी करून घ्यायचा आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आयता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे खालच्या बाजूनी। बघा खालच्या बाजूनी आयता व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे। आता याला पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। गॅस इथे कमीच आहे। बघा दोन्ही बाजूनी आयता व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे। आता आयता आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने बाकीचं जे उरलेलं मिश्रण आहे त्याचे सुद्धा आयते आपल्याला बनवून घ्यायचे आहे। सकाळी घाई गडबडीच्या वेळी जर झटपट एखादा नाश्ता तुम्हाला बनवायचा असेल जो की पौष्टिक सुद्धा असेल तर नक्कीच हे काकडीचे आयते तुम्ही बनवू शकता। हे आयते जे आहे हे थंड झाल्यावर सुद्धा खायला खूप छान लागतात। तर बघा दुसरा सुद्धा आयता इथे बनवून झालेला आहे। तर हे आयते तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता। खायला खूप टेस्टी लागतात। कशी वाटली तुम्हाला ही काकडीच्या आयत्याची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।